श्री राधे झाले का सुरू? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बसून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। चला भाग्य बर का आज जोरात जोरात भजन करायचं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पंढरीनाथ भगवान की, माऊली महावैष्णव ज्ञानोबराया की जय, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबराया की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय। माय बापांनो, आज खरंच मोठा योग आहे बरं का, कारण की कोणाच्या ना कोणाच्या योगाने भगवंताचं कीर्ती आपल्या कानावर पडतीय, हीच खूप मोठी गोष्ट। आणि आज या ठिकाणी म्हणजे प्रवचनाचा कार्यक्रम नेहमीच होत राहतो आपला, परंतु काही ना काही विशेष स्वरूपाचं नियोजन चालू असतं। तर या ठिकाणी आता पूर्ण महाराष्ट्रावर जेवढे काही संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबांचे साधक मंडळी आहेत, यांच्या संयोगाने या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला। आणि त्या उपक्रमामध्ये आजची माझ्याकडे ही सेवा आलेली आहे पहा। आणि ह्या सेवेचा माझ्याकडे विषय जो देण्यात आलेला आहे तो म्हणजे वृंदावनामध्ये एक श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांच्या जे ज्यांना आपण गोपिका म्हणू, त्या गोपिकांचा जो भाव आहे, तो गोपिकांचा भाव काय आहे, त्यांचं प्रेम काय आहे, आणि त्यांची भक्तीची जी उत्तुंग जे शिखर होतं ते कुठपर्यंत होतं बाबा, त्याचं विवेचन आणि त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। म्हणून फक्त आणि फक्त सांगणारा कोण आहे, सांगणारा लहान आहे, सांगणारा खूप म्हणजे कमी वयाचा आहे बाबा, सांगणारा आपल्यातलाच कोणीतरी आहे बाबा, हे सगळे विचार बाजूला ठेवून फक्त आणि फक्त तो भगवान परमात्म्याचं काहीतरी सांगतोय ह्या उद्देशाने ऐकण्याचा प्रयत्न करायचा। आपला परिहार झालेला आहे शॉर्टमध्ये। आता आपण प्रवचन सेवेला सुरुवात करू। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतरायण को देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन आता राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आणि आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास, जन्म जन्म ही दीजो मोहे, श्री वृंदावन को वास। श्री राधे श्री राधे श्री राधे। माय बापांनो, भक्तगण हो, अखलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा आणि अखल संपूर्ण महाराष्ट्र तसेच या आपल्या लाईव्ह सेवेला उपलब्ध झालेले
वृंदावनमधील आमचे महाराज दिनेश महाराज असतील, अगस्ती महाराज असतील आणि ऋग्वेद महाराज असतील, या सर्वांच्या चरणावर आणि समस्त महाराष्ट्रातील साधक बंधूंच्या चरणावर नतमस्तक होऊन आज मी माझ्या सेवेला सुरुवात करत आहे. पहा, आणि सेवेसाठी म्हणून निवडून घेतलेला आपला जो विषय आहे तो म्हणजे गोपिकांची जी भक्ती आहे, गोपिकांचा जो भाव आहे, गोपिकांचं जे प्रेम आहे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याविषयी आहे. परंतु हा जो विषय भक्ती असेल, प्रेम असेल, भाव असेल गोपिकांचा, तो खूप उच्च कोटीचा आहे. पहा, तो असं सहजासहजी जर म्हणजे सांगायला सुरुवात केली लगेच नाही का, शिखराचं जर सांगायला गेलं तर मधल्या पायऱ्यांचं म्हणजे काही माणसाला कळून येणार नाही आणि एकदम शिखर पण कळणार नाही ना, कारण की खाली राहून माणसाला वरच्या शिखराचा अंदाज घेता येणार नाही. त्यासाठी वरच जावं लागेल. त्यासाठी आपण पायऱ्याने वर जाण्याचा प्रयत्न करू. फक्त मी काय सांगेल, मी आधीच सांगितलं, कोण सांगतं याच्याकडे बघू नका, काय सांगतं याच्याकडे लक्ष द्या. अक्कलकोट ब्रह्मांडाने भगवान परमात्म्याने अनंत अवतार घेतले आणि अनंत अवतारामध्ये त्या भगवान परमात्म्याने एक विशेष असं तत्व ठेवलं. पहा, विशेष असं तत्व म्हणजे त्या भगवान परमात्म्याने आपल्याला मनुष्य देहाला पाठवलं आणि मनुष्य देहाला पाठवल्याच्या नंतर, हा खूप गौण विषय आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या कानावर हा पडलेला विषय आहे की भगवान परमात्म्याने आपल्याला मनुष्य योनीमध्ये पाठवलं. कशासाठी पाठवलं तर भगवंताची प्राप्ती होण्यासाठी, भगवंताच्या गुणवर्णन करण्यासाठी, कीर्तन श्रवण करण्यासाठी, नामस्मरण भक्ती करण्यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला पाठवलं. हे भगवान परमात्म्याने आपल्या इथे पाठवण्याचा उद्देश. त्याच्यानंतर आपण कीर्तन करत असताना, नामस्मरण करत असताना, भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे तो चलत असताना आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतात ते काहीतरी विलक्षण असतात. प्रत्येकाचे अनुभव काही ना काही विलक्षण असतात. त्याचप्रमाणे गोपिका त्या शिखराला कशा पोहोचल्या, त्या भक्तिभावाला कशा पोहोचल्या हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की त्यांचाही जन्म आपल्यासारखाच आईच्या पोटातून झालेला आहे. त्यांच्याही जीवनामध्ये भगवान परमात्मा आल्याच्या नंतर काहीतरी विशिष्ट स्वरूपाचं परिवर्तन झालं, नंतर त्यांना तो भाव प्राप्त झाला. काहीतरी एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया घडली असेल. ती प्रक्रिया आपण सामान्य माणसांच्या तुलना करून आपण ती पाहण्याचा प्रयत्न करू. अक्कलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याचे लाडके भगवत भक्त म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा उपदेश प्राकृत भाषेमध्ये करत असताना सुंदररित्या वर्णन केलंय आणि भगवत प्राप्तीचा मार्ग त्याच्यामध्ये सांगितलाय. भगवंताच्या मुखातून जे काही पडलं त्यांनी ते नाही का स्वतःच्या प्राकृत भाषेमध्ये समाजाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी अशी ओवी आलेली आहे की डायरेक्ट मार्ग सांगतो भगवान परमात्म्याला प्राप्त कसं करायचं. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. हे अर्जुना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय, हे अर्जुना, जर तुला मल स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल, तुला भगवत स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर तू प्रथमतः काय कर, तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. आता भगवान परमात्म्याने सांगितलंय की तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, तू निरंतर माझं भजन कर आणि तू निरंतर सर्वत्र मलाच पहा. आता भगवान परमात्म्याने सांगताना खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं की तू असं कर, तू तसं कर, हे केल्याने ते होईल, ते केल्याने हे होईल. पण जर चांगला जर बारीक विचार केला तर मनाचा तीव्रता, मनाची गती ही किती आहे हे आपल्याला चांगलं माहिती. आता सुद्धा आपण प्रवचन ऐकतोय, भरपूर जण लाईव्ह ऐकतायत, पण परंतु कोणाचं मन कुठे, कोणाचं मन कुठे, कोणाचं मन कुठे, हो की नाही. आता साध्या चिंतनाला बसलेले असतात, बसलेले असल्याच्या नंतर सुद्धा मनामध्ये कोणता विचार, तो बाई मी घरी दुधावर दूध ठेवलंय तापायला, गॅस बंद करून आले असते तर बरं झालं असतं, हो की नाही. नंतर माझा नवरा तर अजून आलाच नाही, चावी जर घरातच ठेवली असती तर बरं झालं असतं. म्हणजे विषय असा आहे, बरोबर की नाही. म्हणजे मनामध्ये विषय काय असतो की आपण भलेही भगवत परमात्म्याचं चरित्र ऐकतोय, कीर्तिश्रवण करतोय, वर्णन ऐकतोय, परंतु आपलं मन मात्र जागेवर नसतं. कारण की मनाची गती खूप तीव्र आहे आणि ते मन ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी स्वभाव आहे मनाचा. पण भगवान परमात्मा तर म्हणतोय तू मन माझ्या ठिकाणी ठेव. भगवान परमात्मा म्हणतोय की तू निरंतर माझं भजन कर. भगवान परमात्मा म्हणतोय की तू निरंतर मला पहा. एवढी सोपी गोष्ट आहे का ती? नाही. आपल्याला माणसामध्ये माणूस दिसत नाही तर देव कधी दिसणार महाराज? म्हणजे दिसणारच नाही का? अशातला भाग नाही बरं, दिसेल. भगवान परमात्म्याने आपल्याला तो मार्ग सांगितलाय. कशासाठी सांगितलाय? तो होतो तसं अनुकरण जर केलं किंवा जर आपण त्या मार्गाने जर गेलो तर निश्चित स्वरूपाने आपल्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुरावे असे आहेत शास्त्रामध्ये की गोपिकांना झाली, गोपाळांना झाली, नव्हे
आज जर अलीकडच्या जर काळामध्ये जर पाहिलं आपण, रेड्याला सुद्धा झाली, आज आपण त्याच्या समाधीचं दर्शन घ्यायला जातो, म्हणजे त्या रेड्याचंही एवढं महत्भाग्य, आणि आपण तर माणूस आहोत ना. मग आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं, न व्हायला काय कारण आहे? बिलकुल होऊ शकतं. परंतु भगवंताने सांगितलेल्या मार्गाने जर गेलं तर. भगवंत एका ठिकाणी असंही म्हणतात, आणि त्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात की येथे एकच लीला तरली, जे सर्व भावे मज भजले, ते ऐल थडीच तरले माया जाळ. आता ही दुसरी ओवी आहे. ह्या दुसऱ्या ओवीमध्ये भगवान परमात्मा डायरेक्ट मार्ग सांगतो. काय? की येथे एकच लीला तरली. जर ह्या भवसागरातून, ह्या दुःखातून जर निवृत्ती व्हायची असेल तर इथं एकच लीला काम करते. ती म्हणजे कोणती? की जे सर्व भावे मज भजले, सर्व भावाने जे मला भजतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण होऊन ते भगवत स्वरूपाला प्राप्त होतात, आणि त्यांना पुढचे उत्तरार्ध खूप सुंदर आहे. काय? ते आईला थडीच तरले माया जाळ. म्हणजे काय? एक सुंदर अशी नदी असते, आणि ती नदी आपल्याला म्हणजे भवसागर आहे, दुःखाची नदी आहे, दुःखाचा प्रवाह आहे. आणि संत सांगतात, भगवंत सुद्धा सांगतो की आपल्याला मनुष्य योनीला आल्याच्या नंतर ह्या तीरावरून त्या तीरावर जायचंय. कशाच्या? दुःखाचा तीर पार करून सुखाच्या तीरावर जायचंय. भगवान परमात्माही सांगतो, संतही सांगतात, सर्वजण सांगतात. परंतु ह्या ओवीचं जर विशेषत्व पाहिलं तर भगवान परमात्मा सांगतो, जर तुम्ही सर्व भावाने जर मला भजलात तर तुम्हाला ह्या तीरावरून त्या तीरावर जायची गरज नाही, तर मधला समुद्रच आटून जाईल. आता समुद्र जर आटून गेला तर तीर दोन राहतील का एक राहील? एक होऊन जाईल ना महाराज. म्हणजे मधात पाणीच नाही म्हणल्यावर तीराचा विषयच नाही आला ना. म्हणजे जर एवढं सामर्थ्य आहे कशामध्ये? भगवान परमात्म्याला जर भजलं तर दुःखाचा संबंधच राहणार नाही. परंतु आता याच्या ठिकाणी ते काय म्हणतात की सर्व भावे मज भजले. पहिल्या ओळीमध्ये तू मन हे मिची करी, मनाचा संबंध सांगितला, आणि इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं की तू मनाला माझा चाळा लाव बाबा. पण ती सोपी गोष्ट नाही. इथे दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की सर्व भावे मज भजले, म्हणजे सर्व भावाने भजायचं. तीही सोपी गोष्ट नाही, ती पण सोपी गोष्ट नाही. सर्व भावाने म्हणजे काय? आता कीर्तन प्रवचन सुंदर सगळं काही चालू आहे, म्हणून आता तुमच्या डोक्यामध्ये भगवान परमात्म्याचे विचार आहेत. बरोबर? आता कीर्तन प्रवचन चालू आहे म्हणून तुमच्या डोक्यामध्ये भगवान परमात्म्याचे विचार आहेत. म्हणजे आता तुमचा भाव कुठं लागलाय? प्रवचनामध्ये लागलाय, भगवंताचं काहीतरी ऐकावं याच्यासाठी लागलाय. परंतु ज्या क्षणी तुम्ही घरी जाताल त्यावेळेस काय होईल? नाही. बरं चला, आता चालू असताना नाही का फोन येऊ द्या, बरं काय होईल? म्हणजे भाव पूर्णतः या ठिकाणी लागलेला आहे का? नाही. म्हणजे आपला कुठेतरी आपण भाव, म्हणजे आपण काय असतं ना की म्हणतात माणसाने 100% कमाई आणली की 25% नाही का दान करावी, 25% नाही का काहीतरी चांगलं कर्म करावं, हे करावं ते करावं. म्हणजे तसं आपण भगवंताला भाव सुद्धा असं थोडा थोडा देतो पहा. हा, मग का चालेल का परमार्थामध्ये? तसं बिलकुल चालणार. मला सांगायचं हे एक आहे की आपल्याला गोपी भावापर्यंत पोहोचायचं, की गोपिका त्या स्थितीला कशा पोहोचल्या. त्याच्यासाठी आपल्याला आधी सुरुवातीच्या पहिल्या पायऱ्या काय की भगवंताने आपल्याला उपदेश सांगितला. काय उपदेश सांगितला? की जर तुला त्या पदाला प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला अलीकडची भाषा वापरायचीच नाहीये. आपण मनुष्य योनीला आहोत, आपण निरंतर कीर्तन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मला ह्या गोष्टी आज बोलायच्याच नाहीये. पूजा अर्चा केली पाहिजे, जप तप व्रत वैकल्य केली, मला आज ह्या गोष्टी बोलायच्याच नाहीये. मला प्राप्त कसं होईल? आणि मला मार्ग सांगायचा आहे कोणता? की जो मार्ग संतांनी अवलंबलाय. म्हणजे असं आहे का की संतांनी ह्या सगळ्या क्रिया केल्या, नामस्मरण केलं नसेल का? त्यांनीही नामस्मरण केलं, परंतु त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मला डायरेक्ट गोपी भाव सांगायचा आहे. गोपिकांचा भाव सांगू का तुम्हाला? मी छोटा आणि सुंदर दृष्टांत सांगतो फक्त. गोपिका ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला पाहायच्या त्यावेळेस स्वतःचा पूर्ण नाही का देहभान विसरून जायच्या. जर त्या काही स्वयंपाकाची क्रिया करत असतील तेही विसरून जाणार. जर दूध काढत असतील तर तेही विसरून जाणार. जर पाणी भरायला गेले असतील तर तेही विसरून जाणार. मी फक्त छोटा दृष्टांत सांगितला की त्यांना स्वतःच्या देहाचा विसर पडतो गोपिकांना. मग तो जो भाव आहे तो कुठे पाहायला भेटतो आपल्याला आज? आज पाहायला भेटतो. साधकांची दशा तशी होते, परंतु कधी होते? खूप जास्त साधना केल्याच्या नंतर होते. जर साधक निरंतर त्या प्रबोधाच्या साधनेमध्ये असेल, सद्गुरुनाथाच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि सद्गुरुनाथांनी सांगितल्याप्रमाणे ती पूर्ण साधना तो जर नित्यभूत स्वरूपामध्ये नित्यनेमाने जर करत असेल तर त्याला ती स्थिती प्राप्त होते. त्याला ती स्थिती निश्चित स्वरूपाने प्राप्त होते. परंतु भगवत स्वरूप होणं,
भगवंताची प्राप्ती करणं, नवे नवे स्वतः भगवंत होणं, ही जी गोष्ट भगवान परमात्मा सांगतोय ना, ती काहीतरी विशेष आहे. म्हणजे आपण पायऱ्या पायऱ्याने सांगतो, मनुष्य योनीला आलो, मनुष्य योनीला आल्याच्या नंतर खूप सारं कर्म केलं, खूप सारं दुःख भोगलं, आणि दुःख भोगल्याच्या नंतर काही काळ गेल्याच्या नंतर असं वाटलं की मी एवढं सगळं जीवनामध्ये जे केलं ते सगळं व्यर्थ गेलं, आता मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे. कधी वाटतं? वय निघून गेल्याच्या नंतर वाटतं. आता तरी पुढे हाची उपदेश. कधी? सगळं वय गेल्याच्या नंतर. म्हणजे आयुष्याचा नाश करण्यासाठी राहिलं का काही? गेलं ना, सगळा नाश झालाच ना. मग आपल्याला काय करायचंय? जागृत व्हायचंय. उठा, जागे व्हा रे आता. कधी? ज्यावेळेस तुम्ही नाही का सगळं काही करू शकतात, ज्यावेळेस तुमचे सगळे काही इंद्रिय व्यवस्थित काम करत असतील, आणि ज्यावेळेस तुम्ही भगवत स्वरूप प्राप्त करण्यासाठी म्हणजे तुमचे इंद्रिय एकदम सुंदररित्या कार्य करत असतील त्यावेळेस. आणि मी तर म्हणतो की ज्यांच्या कानावर हा विषय पडतो ना, हा विषय कोणाच्याही कानावर पडत नाही. बरं, लाखो करोडो अब्जाधीश लोक आहेत, पण हा विषय प्रत्येकाच्या कानावर पडतो का? नाही. कोणाच्या कानावर पडतो माहिती आहे का? ज्यांचा त्याची काहीतरी संबंध असेल त्यांच्याच कानावर हा विषय पडतो. ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी भगवंताविषयीची गोडी निर्माण व्हायची असेल किंवा होणार असेल किंवा झालेली असेल, त्यांच्याच जीवनामध्ये हा विषय ऐकण्यासाठी भेटतो. अन्यथा बाकी सर्वांच्या जीवनामध्ये हा विषय ऐकायला सुद्धा भेटू शकतो. मला हे सांगायचंय की भगवान परमात्मा एका ठिकाणी सांगतो की तू माझ्या ठिकाणी मन ठेव, दुसऱ्या ठिकाणी सांगतो की तू सर्व भावाने मला भज. ह्या गोष्टी एवढ्या सोप्या आहेत का? नाही. कारण की हे माझ्या पदार्थ वाक्य नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतो की अर्जुना, की मी जरी तुला सांगितलं असेल की तू मनाने माझा परमार्थ कर, मनाने मला भज, तरी मनाची जी ओढ आहे ती दुसरीकडे. बरं, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम आणि अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन जाग्रियते. हे अर्जुना, हे महाबाहो, असंशयम, संशय नाही, मनो दुर्निग्रहम चलम, मनाचा निग्रह करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. मनाला आकळणं अतिशय कठीण गोष्ट आहे. हे कोण सांगतंय? भगवंत सांगतोय अर्जुनाला. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. परंतु शक्य नाही असं तो म्हणतोय, अशक्य आहे असंही तो म्हणतो, संशय नाही असंही म्हणतो. परंतु जर अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन जाग्रियते, जर तुला अभ्यासाचं साधन आणि वैराग्याची जर साथ असेल तर त्या मनावरही तू ताबा मिळवू शकतो. आपण जर पाहिलं परमार्थामध्ये सर्व संत जण काय करतात की मनाला उपदेश करतात. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. बरोबर की नाही? म्हणजे मनाला सांगतात की बाबा रे, नको नको मना, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणजे मनाला सांगतात का? कारण की भगवान परमात्मा एका ठिकाणी सांगतो की मने व मनुष्याना कारण बंधन मोक्षयो. म्हणजे काय? की मन हे एकमेव अशी गोष्ट आहे जी मनुष्याला, जीवाला बंधनात टाकण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरते आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी सुद्धा कारणीभूत ठरते. मग आता आपल्याला बंधनात राहायचंय की मोक्षाची वाट बघायची आहे, किंवा नाही का मोक्षाचा अनुभव घ्यायचा आहे, मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे, भगवत स्वरूपाचा अनुभव घ्यायचा, हे आपल्यावर डिपेंड आहे. बरोबर की नाही? म्हणजे मन जर नाही का निश्चित स्वरूपाने जर आपल्या हातात येत नसेल तर ती साधना जी आहे ती साधना आपल्याला समजून घ्यावी लागेल. ती साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवनामध्ये ज्यावेळेस संतांची प्राप्ती होते आणि ज्यावेळेस जीवनामध्ये संत येतात त्यावेळेस संत आपल्याला तो मार्ग दाखवतात, उचित असा मार्ग दाखवतात आणि उचित अशा मार्गामध्ये आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात. मी आधी सांगितलं तुम्हाला की भवसागर आहे, दुःखाची नदी आहे, आपल्याला ह्या तीरावरून त्या तीरावर जायचंय. तर संत महात्मे त्या नदीचा इकडून तिकडे पोहोचवण्यासाठी आपल्याला नावाड्याचं काम करतात. त्या नावेमध्ये आपल्याला सुखरूप बसवतात आणि ते वल्ले हाणायचं काम सद्गुरू करतात. म्हणजे त्या ठिकाणही आपल्याला काही एक करायची गरज पडत नाही. परंतु कधी जर सद्गुरूंचा अंगीकार केला असेल तर, अन्यथा नाही. कारण की मनुष्य योनीमध्ये आल्याच्या नंतर माणूस निरंतर विषयांचं सुख भोगत असतो. किती? खूप विषयांचं सुख. इतकं 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 की आपण पुढचा जन्म घेणार आहोत याची त्याला बुद्धी राहत नाही, याचा ह्या विचार राहत नाही आणि तो निरंतर विषयांचं सुख भोगत राहतो. इंद्रिय विषय सेविती निरंतर विषयांचं सेवन करतात.
म्हणून आपण त्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. आणि ज्या क्षणी आपल्या इंद्रियांचा विषय हा भगवंतमय होऊन जाईल, इंद्रियांचा विषय भगवंत होऊन जाईल, पाहणं भगवंत, ऐकणं भगवंत, करणं भगवंत, चालणं भगवंत, बोलणं भगवंत, ज्यावेळेस पूर्ण इंद्रियांचा विषय भगवंत होईल त्या क्षणी आपल्याला तो भाव प्राप्त होईल जो आपण गोपिकांचा भाव म्हणतो. ही गोष्ट बोलायला सोपी वाटते, परंतु आज मला हा विषय घ्यायचा नव्हता. खऱ्या अर्थानं पाहायचं म्हणलं ना, मी फक्त भक्ती प्रेमावर बोलण्याचा विषय होता माझा. परंतु खंडारे बाबा म्हटले आणि माझी म्हणजे भेटले असं मनाला चाललं आणि मी हो म्हणून गेलो की चालेल म्हणलं, मी आज त्या गोष्टीवर बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण की हा विषय बोलण्याचा नाही, हा प्रेम नो हे सांगता बोलता. कारण की हा विषय मला सांगायचं म्हटल्यावर माझा ऊर भरून येतो, हा माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत नाही. हा म्हणजे माझा भाव असा होऊन जातो की म्हणजे त्या गोष्टीचं वर्णनच माझ्याकडून होऊ शकत नाही. परंतु आज माझ्यावरती जबाबदारी त्यांनी दिलेली आहे पहा. म्हणून फक्त गोपिकांचा भाव काय आहे आपण ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. अखलपट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा याचे निरंतर भक्ती करणारे वारकरी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा अनुभव आपण पाहण्यास मिळतो. सगळ्यांना कथा माहित आहे, पृथ्वीवर अधर्म माजलाय आणि अधर्म माजलाय म्हणून गोमाता वर ब्रह्माला विनंती करते आणि भगवान परमात्म्याकडे ब्रह्मजींनी जाऊन अवताराची विनवणी करावी, अधर्माचा नाश करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार घेण्याची विनंती करावी. आणि त्या भगवान परमात्म्याने परम परमात्म्याने श्रीकृष्ण रूपामध्ये गोकुळामध्ये अवतार घ्यावा. पहा सगळ्यांना कथा माहिती आहे, सगळे खूप कीर्तन ऐकतात, कृष्ण भगवंताचं लीलाही सगळ्यांना माहित आहे. परंतु आज जे सांगेल ना मी ते कोणालाही माहित नसेल. बरं हा एवढी मला खात्री आहे, हे कोणालाही माहित नसेल. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म झाला. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने पूतना, कंस, अघासुर, बकासूर कितीतरी राक्षसांचा नायनाट केला. पहा नायनाट केला. आणि ज्यावेळेस कंसाचा वध करण्याची वेळ आणि गोकुळातून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मथुरेमध्ये नेण्याची वेळ, दृष्टांत ऐकला असेल तुम्ही कधी कधी. ज्यावेळेस न्यायची वेळ आली त्यावेळेस सर्व गोप गोपी त्या रथाला आडवे झाले. पहा की कृष्णा आम्हाला सोडून तू जाऊ शकत नाहीस आणि तू जर आम्हाला सोडून गेला तर आमचे प्राण गेल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्या गोपाळांसाठी तो कृष्ण मित्र होता, सखा होता, त्या गोपिकांसाठी प्रियकर होता, सखा होता. त्या यशोदेसाठी, त्या नंदासाठी तो मुलगा होता, लेक होता. परंतु कोणीही त्याच्या लीलापासून वंचित नव्हतं. सगळ्यांना माहिती आहे याने एका करंगलीवर गोवर्धन उचललाय, सगळ्यांना माहिती आहे याने सगळ्या राक्षसांचा नायनाट केलाय, सगळ्यांना माहिती आहे याने इंद्राचा गर्वहरण केलाय, हिने ब्रह्मदेवाचा गर्वहरण केलाय, सगळ्याला माहिती आहे. त्याच्या भगवत स्वरूपापासून कोणीही पाठमोरं नव्हतं, सगळ्यांना माहिती आहे त्याचं स्वरूप काय होतं. परंतु भजत असताना तो माझा सखा आहे, तो माझा मुलगा आहे, हा आणि मी त्याला माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, जाऊ देऊच शकत नाही. तो जर माझ्यापासून दूर गेला तर नाही, आम्ही नाही राहू शकत. हा सुंदर विचार आहे. जर आपण एखाद्याच्या भगवान परमात्म्यावर ज्यावेळेस आपली प्रीती जडते ना महाराज, प्रीती जडते. आपण खूप सारे दृष्टांत ऐकतो. बरं कलियुगामध्ये असे महान भगवत भक्त होऊन गेले, भगवंतावर प्रीती जडली आणि भगवंतावर प्रीती जडल्याच्या नंतर राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, आता याच्याशिवाय मला दुसरं काही नको असं म्हणणारे देखील संत आहेत. कान्होपात्रा जर पाहिली, भगवान परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं आणि लगेच प्राणाचा त्याग, ती ज्योती भगवान परमात्म्यामध्ये विलीन झाली. हो हे संत द्वापार युगातले, त्रेतायुगातले नाही बरं, हे कलियुगातले आहेत. आता या काळातले आहेत, 300 600 700 वर्षापूर्वीचे संत आहेत. म्हणजे यांनीही ती गोष्ट अनुभवली. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणना सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. की तुला सोडून आता मला दुसरं काहीच नाही, काहीच नाही म्हणजे काहीच नाही.
असा भाव असणारे संत आपल्या कलियुगामध्ये होऊन गेले. त्या भगवान परमात्मा तिकडे जात असताना, मथुरेमध्ये जात असताना भगवान परमात्म्याने गोप गोपिकांची अवस्था पाहिली महाराज. आणि अवस्था पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला राहावलं गेलं नाही. भगवान परमात्मा रथावरून खाली उतरले आणि खाली उतरून सर्वांना समजू लागले महाराज, अरे मी फक्त 2 दिवसासाठी जातोय आणि कंसाचा वध झाला, मी लगेच वापस येईन. मी फक्त 2 दिवसासाठी जातोय, मी फक्त 2 दिवसासाठी जातोय. सगळ्यांचं सांत्वना केली, रथावर बसले. अक्रूरजींनी रथ काढला आणि मथुरेमध्ये नेला. त्या ठिकाणी मल्लयुद्ध झालं, भरपूर मल्ल मारले गेले, धनुष्य मोडला गेला, कंसालाही मारण्यात आलं. आता जे चरित्र आपण वर्णन करणार आहोत खूप धावत्या वेगामध्ये मी सांगितलं. कशामुळे? कारण की मला जो गाभा सांगायचा आहे तो गाभा थोडासा वेगळा आहे. कंसाचा वधही झाला, स्वतःच्या आजोबाला राजगादीवर बसवलं. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षा ग्रहण करण्यासाठी गेले. ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं. अक्कलकोट ब्रह्मांड नायक, सगळ्या जगाचा करता धरता भगवान परमात्मा, परंतु मनुष्य योनीला आल्याच्या नंतर सांदीपानी ऋषीचा अनुग्रह ग्रहण करावा लागला. नवे त्यांच्याकडे 12 वर्ष सद्गुरूची सेवा करावी लागली, देव असला तरी. आणि आपण आपल्या देहाची सेवा करता करता वेळ भेटत नाहीये. देवाची सद्गुरूची सेवा काय होणार आपल्याकडे? भगवान परमात्मा असून सुद्धा सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये 12 वर्ष लाकडं फोडली महाराज. 12 वर्ष सद्गुरूची निरंतर भावाने सेवा केली, गुरुमातेची सेवा केली. आणि सांदीपानी ऋषीच्या आश्रमातून शिक्षा ग्रहण करून पुन्हा मथुरेमध्ये, आणि मथुरेमध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्मा निरंतर गोकुळवासियांच्या, वृंदावनवासियांच्या, ब्रजवासियांच्या ध्यानामध्ये असायचे. एक दिवस बोलता बोलता त्यांचा सखा, प्रिय सखा, विरह सखा, ज्याचं नाव उद्धव, तो उद्धव त्यांच्याकडे गेला आणि भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, भगवान मी तुमच्या स्वरूपाला जाणतो, मला चांगलं माहित आहे तुम्ही कोण आहेत, परंतु मला एक विचारायचंय की तुमच्या चेहऱ्यावर एवढी निराशा का हो? तुमचे डोळे पाणवलेले का दिसतात हो? भगवान परमात्मा, माझ्या कानावर एक गोष्ट आली की काल तुम्ही जेवण केलं नाही आणि तुम्ही जेवण केलं नाही म्हणून देवकी आई साहेबांनी जेवण केलं नाही, वसुदेवानंही जेवण केलं नाही, तुमच्या आजोबांनीही जेवण केलं नाही, आणि तुमचं उच्चिष्ट खाण्याचा भाग मला असतो तर मीही जेवण केलं नाही. काय कारण हो जेवण न करण्याचं? माय बापांनो, ताई लक्ष द्या बरं. आता भगवान परमात्मा सांगतोय की जेवण न करण्याचं कारण. भगवान परमात्म्याने सांगितलं, उद्धवा अरे काल माझ्या जेवणाच्या ताटामध्ये देवकी आई साहेबाने मक्खन जे असतं ना त्याची वाटी ठेवली होती, आणि ते पाहिल्याच्या नंतर मला यशोदा आईची आठवण आली म्हणून मी जेवण नाही केलं. उद्धव म्हटले, देवा जर ते एका वाटीमुळे तुम्ही जेवण नसेल केलं तर ती वाटी बाजूला काढून ठेवायची ना. सगळ्यांना उपाशी राहावं लागलं की नाही तुमच्यामुळे? त्यावेळेस उद्धवला म्हणे, उद्धवा जर माझ्यासमोर पुन्हा जर मक्खनची जर वाटी आली तर मी पुन्हाही जेवण करणार नाही, कारण की ते पाहिल्याच्या नंतर मला माझ्या यशोदा आईची आठवण येते, नंदरायाची आठवण येते, गोकुळातील गोपांची आठवण येते, माझ्या गवळणींची आठवण येते. मला कडेवर घेऊ मला माखण खाऊ घालायचे. उद्धवाचे डोळे पाणवले. उद्धवाने म्हणावं भगवंताला, भगवंता अरे किती मोहामध्ये गुंतलायस तू, हा विचार सोडून दे. तू परमात्मा आहेस, तू जगामध्ये सर्व ठिकाणी व्याप्त आहेस, तुला हे दुःख करणं शोभत नाही. उद्धवा काय करू रे मी सकाळी झोपेतून उठलं की मला माझ्या यशोदा आईची आठवण येते, मी जेवायला बसलं की मला यशोदा आईची आठवण येते, मला गवळणींची आठवण येते,
मी काय करू रे, मला सांग ना काय करू. उद्धव म्हणतो भगवंता हे नाटकं माझ्यासमोर करू नका, मला माहित आहे तुम्ही असे नाहीये, तुम्ही जगामध्ये व्याप्त आहात, तुम्ही चराचरामध्ये व्याप्त आहात, तुम्ही हे मोहामध्ये पडण्याचे नाटकं करू नका. कृष्ण भगवंत म्हणतो उद्धवाला, अरे उद्धव नाही मी नाटक करत नाहीये, मला खरंच त्यांचं स्मरण होतं. तुला पाहतंय का, बघ तू माझ्या पूर्ण खोलीमध्ये तुला पाण्याचे झरे दिसत आहेत बघ. भगवंताने असे बोट करून दाखवल्याच्या नंतर उद्धवाने पाहिलं तर पूर्ण खोलीमध्ये पाण्याचा प्रवाह वाहत होता. भगवंता हे काय आश्चर्य पाहतोय मी. भगवंताने सांगितलं, अरे रात्रीपासून मी रडू 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 पूर्ण पाण्याचा प्रवाह. उद्धवाला आश्चर्य वाटलं. उद्धव म्हणतो भगवंता कशामुळे, काय कारण या गोष्टीला. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. भगवंता तुम्ही निरंतर एवढं ध्यान करता त्यांचं. हो मला करणं भाग आहे, कारण की त्यांच्या चित्तातून माझा विषय बाजूला जात नाही, तर माझ्या चित्तातून त्यांचा विषय बाजूला कसा जाणार राजा. म्हणजे भगवंता अरे ज्याप्रमाणे मी इथं व्याकुळ होतोय ना त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे ते सर्वही माझ्यासाठी व्याकुळ आहेत. आणि तुला जर वाटत असेल ना की मी दुःखी राहू नये, मी आनंदी राहावं, मी रडू नये, मी मोहात पडू नये, तर तू एक काम कर राजा, तू गोकुळामध्ये जा, तू वृंदावनामध्ये जा आणि त्यांच्या मनातून माझी जी प्रतिमा आहे ती दूर कर, त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश कर, जे ज्ञान तुला प्राप्त झालंय ते ज्ञान त्यांना सांग. आणि ज्यावेळेस त्यांच्या चित्तातून माझा विषय बाजूला जाईल, माझ्यासाठी ते रडणार नाहीत, त्या क्षणी मीही खूप आनंदी होईल. उद्धव म्हणला देवा भक्त एवढंच करायचंय, किती साधी आणि सोपी गोष्ट आहे. मी बृहस्पतीचा शिष्य आहे, मला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, सगळ्या शास्त्राचा अभ्यास आहे, वेदांचा अभ्यास आहे. ही एखाद्या अडाणी माणसाला, गवळणी गोप म्हणजे अडाणी माणसं, शिकलेले नाही, कुठे काही गेलेले नाही, अशा माणसांना ज्ञान सांगणं किती अवघड गोष्ट आहे महाराज, सोपी गोष्ट आहे. भगवंता मी उद्याच जातो आणि नाही का त्यांना ब्रह्मज्ञान सांगून त्यांना तुझ्या विरहातून, तुझ्या मोहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांना भगवत स्वरूपाला कसं प्राप्त होईल याचं ज्ञान मी देऊन येतो. भगवान परमात्मा म्हणे तू असा जाऊ नको, थांब, तू जातोयच आहे ना तर माझा एक निरोप घेऊन जा. भगवान परमात्म्याने 4 पत्र लिहिले महाराज, यशोदा आई साहेबांसाठी, नंदराजासाठी, गोपाळांसाठी, गोपिकांसाठी आणि राधाराणीसाठी पत्र लिहिलं पहा. आणि ते पत्र घेऊन उद्धवाला पाठवण्यात आलं. उद्धवाचं जर तुम्ही वर्णन कुठे ऐकलं असेल तर उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये काही एक भेद नव्हता. उद्धवही त्याच अंगयष्टीचा होता, उद्धवाचा रंगही तसा सावळा होता. आणि उद्धव विशेष म्हणजे भगवान परमात्म्याने अंगावरून काढलेले कपडे उद्धव घालायचा. भगवान परमात्म्यातल्या ताटातलं उच्चिष्ट उद्धव खायचा, तो त्याच्याशिवाय दुसरं काही खात नव्हता. म्हणजे तोही खूप ज्ञानी आणि भगवंताचा खूप लाडका भक्त होता, खूप जास्त लाडका भक्त होता उद्धव सुद्धा. म्हणजे उद्धवाची कीर्ती छोटी नाही महाराज, उद्धवाची कीर्ती ही खूप मोठी. बृहस्पतीचा शिष्य होता बोलून चालू, हा महात्म्यांचा शिष्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कोण होता तर एका भगवंताचा सखा होता, ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि त्याचं सामर्थ्य काही कमी नव्हतं. जाताना भगवान परमात्म्याने त्याचप्रमाणे रथ सज्ज केला, ज्याप्रमाणे गोकुळातून येताना भगवंताचा रथ होता. आणि उद्धव त्या रथावर स्वार होऊन निघालाय पहा. जर तुम्हाला माहित असेल, वृंदावनला जर मी गेले असतील तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की गोकुळ आणि मथुरेचं अंतर जास्त नाही बरं, खूप कमी अंतर. जास्तीत जास्त 1.5 ते 2 घंट्यामध्ये आरामात माणूस पोहोचेल, कोणताही माणूस पोहोचेल आरामात. हा परंतु उद्धव निघालेला सकाळी, परंतु पोहोचता 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 सायंकाळ झालेला. काय कारण असेल सायंकाळ होण्याचं? उद्धव थोडा पुढे जायचा आणि कृष्ण पाठीमागून आवाज द्यायचा, उद्धवा थांब, मला हे सांगायचं राहिलं, माझ्या आईला हा निरोप दे, आईला हे सांगायचं राहिलं, माझ्या वडिलाला हा निरोप दे, वडिलाला हे सांगायचं राहिलं, माझ्या गोपाळांना हा निरोप दे, हे मला सांगायचं राहिलं. भगवान परमात्म्याचे पाय काय हटायना आणि भगवान परमात्मा त्यालाही पुढे जाऊन दे. पाहता पाहता उद्धव गोकुळामध्ये पोहोचला.
आता जर आपण म्हणतो की कृष्णाचं वर्णन, गोकुळातलं वर्णन, मथुरेचं वर्णन, वृंदावनातलं वर्णन आपण का ऐकावं? कारण की कृष्णाचं वर्णन का ऐकावं याला एक विशिष्ट स्वरूपाचं कारण आहे. आज अखंड भारतामध्ये श्रीमद भागवत कथा आयोजित केल्या जातात, वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. त्या श्रीमद भागवत कथेमध्ये सुरुवातीलाच भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना आपण सुरुवातीला एक श्लोक घेतला. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे आणि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तो भगवान परमात्मा कसा आहे तर सत चित आणि आनंद स्वरूप परमात्मा आहे. सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे आणि त्याच्या अंतर्गतच सृष्टीची उत्पत्ती, लय, नाश, जे काही संहार होत असेल, जे काही पालन पोषण होत असेल, जी काही उत्पत्ती होत असेल ती सुद्धा त्याच्या अधिकाराने होते. आणि जर आपण त्याचं जर भजन केलं तर तापत्रय विनाशाय, आपल्या पाठीमागे जे ताप लागलेले आहे, आपल्या पाठीमागे साधारण भाषेमध्ये जे दुःख लागलेलं आहे ते दुःखाचं निवारण सुद्धा त्याच्या एकट्याच्या चिंतनाने होऊ शकतं. त्याची फक्त कीर्ती श्रवण केल्याने होऊ शकतं, त्याच्या भक्ताची कीर्ती श्रवण केल्याने होऊ शकतं. म्हणून आपल्याला त्याची कीर्ती श्रवण करायची, त्याच्या भक्तांची कीर्ती श्रवण करायची. हो, कारण की हा प्रसंग आपण कथेमध्ये खूप वेळेस ऐकतोय, टीव्हीवर ऐकतो, समोर ऐकतो, पण आपल्याला त्याच्या पाठीमागचा भाव समजून घ्यायचा आहे. काय भाव असेल त्यांचा? उद्धव गोकुळामध्ये पोहोचला. गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर गोपाळांनी तो रथ पाहिला आणि गोपाळांच्या डोक्यामध्ये आलं, हा तोच सोन्याने मढलेला रथ आहे. आणि जर त्या रथावर जर कोणी पाहिलं दिसतंय तर तोही पिवळा पितांबरधारी कोणीतरी दिसतंय. माझ्या कृष्ण भगवान परमात्म्यासारखा रंग आहे त्याचा, हा नक्कीच कृष्ण असला पाहिजे. पहा बरं किती मार्मिकपणा आहे. म्हणून गोपाळ धावले आणि धावले असता त्यातील सुदाम गोपाळ म्हटला, अरे जाऊ नका, तो कृष्ण नाही. जर तो कृष्ण असता तर तुम्ही आपल्याला पाहता क्षणीच रथावर उडी मारली असती म्हणे. पण तो कृष्ण नाही. रथ जवळ आला, उद्धव खाली उतरले आणि उद्धवाने खूप मोठी संवाद आहे, खूप मोठी चर्चा आहे त्यांची. आपल्याला त्या चर्चेमध्ये पडायचं नाही. आपल्याला फक्त हे पाहायचंय की गोपाळांचा भाव काय होता कृष्णाविषयीचा. या आधी आपण कृष्णाचा भाव पाहिला गोपाळांसाठी, गोपिकांसाठी. आता आपल्याला जायचंय जी आई होती, जो बाप होता, ज्या गवळणी होत्या, जे सखे होते, त्यांचा भाव पाहायचा. उद्धवाने विचारलं नंदराजांचा वाडा कुठे आहे? आणि त्यावेळेस गोपाळाने म्हणले की तुम्ही नंद गावामध्ये प्रथमतः आलेले दिसतात. नंद गावामध्ये येऊन नंदाचा वाडा विचारता? हो म्हणे, मला माहित नाही, मी प्रथमच आलोय. मी कृष्णाचा सखा आहे, कृष्णाने निरोप घेऊन मला पाठवले. आणि त्या क्षणी त्यांनी पत्त्याची खूण काय सांगितली माहितीये का नंदराजाच्या वाड्याची? म्हणे ही जी नदी वाहत येते ना म्हणे, ही नदी नंदाच्या वाड्यातून वाहत येते. नदी ही कोणती वेळ आहे? आता तर कोणते काम नाही, धुणं धुण्याचं काम नाही, भांडं धुण्याचं काम नाही, गायींना धुण्याचं काम नाही. ह्या वेळेला एवढा पाण्याचा प्रवाह कशामुळे येतोय? उद्धवा, ही कृष्णाची नगरी आहे, ही वेड्यांची नगरी आहे. या ठिकाणी तू समजू नको बरं, तुझ्या मनासारखं असेल. ही जी धारा वाहत आहे ही नंद यशोदेचे अश्रू आहेत. कृष्ण उद्धवाला वेड लागल्यासारखं झालं. ही काय विपरीत परिस्थिती आहे? असे कोणते लोक असतात? एवढं कुठं रडणं असतं का? कृष्ण त्या पाण्याच्या ओघाओघाने नंदवाड्यात गेला आणि नंदवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर दृश्य पाहत होता काय? नंदराजा समोर आले. नंदराजाने रूप पाहिलं, उद्धवाने परिचय दिला आणि नंदराजा विचारतोय, मथुरेमध्ये सर्व कसे आहेत? वसुदेव भैया कसे आहेत? देवकी बहन कैसी है? सगळ्यांचं विचारलं. कृष्णाचं विचारायची हिंमत होईल. आणि शेवट चाचरत चाललं
देवकी नंदन कैसे है? त्याच क्षणी नंदराजाला मूर्छा आली महाराज. नंदराजा खाली पडले आणि उद्धवाने त्यांना सावरून आतमध्ये नेलं. आतमध्ये पाहिलं तर वेगळंच दृश्य महाराज. यशोदा मैया पाळण्याच्या दोरीला हलवते, पाळण्याच्या दोरीला हलवते. उद्धव म्हणतो नंदाला, नंदराय ये क्या देख रहा हूं मैं, ये कौन सी स्थिति है, यशोदा मैया ऐसे क्यों कर रही है? उद्धव जी कुछ मत कही, काही म्हणू नका, ती जे करते तिला करू दे, काहीच म्हणू नका. हा जवळ गेला, पाय पडला, पायाच्या स्पर्शाला यशोदाला जागृती आली आणि यशोदा म्हणती, कौन है, कौन है? त्यावेळेस उद्धवाने सांगितलं, मी एक कृष्ण सखा हूं, मथुरा से आया हूं. ज्या क्षणी कानावर मथुरे शब्द पडला, मथुरेहून आलेला हा शब्द पडला, यशोदा मोठ्याने आरडली महाराज. ती म्हणे, मथुरा से आया हो, मेरे कृष्ण को ले जाने आए हो, मैं अपने कृष्ण को कंस को नहीं सौंपूंगी, मैं अपने कृष्ण को मथुरा नहीं भेजूंगी. हे शब्द ऐकल्याच्या नंतर उद्धव बाजूला झाला महाराज. आणि उद्धव बाजूला, ये क्या हो रहा है? कृष्ण तो, कंस का तो वध हो चुका है, कृष्ण तो सुखरूप है, तो मथुरा में जाने के लिए क्या बोल रही है, माता ऐसे क्यों बोल रही है? नंदराय म्हणतात, कुछ मत कही, उसे जो कहना है कहने दीजिए. नहीं माता, मैं कृष्ण को ले जाने नहीं आया हूं, मैं कृष्ण का संदेशा लेके आया हूं. वो बहुत अच्छा है, वो आपको बहुत दिन रात याद करता है, मैं ये आपको बताने के लिए आया, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो. यशोदा म्हणते, चांगला आहे तो माझी आठवण काढतो, तो गवळणीची आठवण काढतो, काय बोलतो तो माझ्याविषयी, त्याला माझी खरंच आठवण येते. बोलता 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 कृष्णाचं नामस्मरण करता पुन्हा समाधी अवस्था, पुन्हा बोलत नाही, काही नाही, ऐकत नाही, काही नाही. उद्धव बोलतोय 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 पण तिच्या कानावर एक शब्दही जात नाही. उद्धव नंदरायांना म्हणतात, नंदराय जी ये कौन सी स्थिति है? उद्धव जी कुछ मत बोलिए, ये तो कभी कभी मुझे भी डांट देती है, कहती है, तुमने जो कृष्ण को मथुरा छोड़ा तो आते वक्त तुम्हारी छाती क्यों नहीं फटी? तुमने कृष्ण को अकेला उस कंस के दरबार में छोड़ दिया, तुम अकेले आए कैसे? तुमने कथा नहीं सुनी? रामायण में राम प्रभु जब वनवास के लिए गए तो दशरथ ने वही अपने प्राण छोड़ दिए थे, तो तुम जीवित कैसे आए? मुझे बताइए उद्धव जी, अगर मैं जीवित नहीं आता, मैं अगर वहां पे मर जाता और भगवान तुम्हारा कृष्ण अगर फिर से गोकुल में आता और वो अगर उसके पिता नंदराय को ढूंढता और अगर उसको नहीं मिलते तो? मैंने सुना है राम जब वनवास से वापस आया था तो उसकी दशा दशरथ के स्मरण में कैसे हुई थी मुझे पता है. वो दीवारों पे सर पटक पटक कर रो रहे थे. अगर मेरा कृष्ण वृंदावन में गोकुल में आ गया और उसे मैं नहीं मिला तो? आप समझाइए इसको कुछ कि नहीं, मेरा भी छाती फट जाती, मैं भी मर जाता, लेकिन कृष्ण ने कहा था, मैं बाबा मैं 2 दिन में वापस आऊंगा, इसलिए मुझे आना पड़ा. बाबा एक ना एक दिन मैं आऊंगा, इसलिए मुझे आना पड़ा. एवढ्यात त्यांच्या कृष्णाची जी वहिनी होती, चुलत्याची सून जी होती, ती आली तिथे. तिने पाहिलं उद्धव आले, ती दूध घेऊन आली आणि यशोदा मैयाला जागृत केलं. तिला सांगितलं उद्धव आले. यशोदा मैया गेली, आतमध्ये खीर बनवली, उद्धवाला खाऊ घालायला आणि उद्धवाला खाऊ घातली. त्यांची चर्चा पहा. सायंकाळला उद्धव पोहोचले होते. रात्रभर चर्चा चालली, रात्रभर चर्चा चालली, रात्रभर चर्चा. पहाटेची वेळ झाली आणि पहाटेची वेळ झाल्याच्या नंतर यशोदा मैयाला पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आणलं, पुन्हा समाधीतून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर उद्धव म्हणतो, मैया अब मुझे आज्ञा दो, मैं अब जाना चाहता हूं. अरे तुम कौन हो? यशोदा म्हणती, अरे तू कौन है? क्या? मैया मैं कल रात को आया था, हमने रात भर वार्तालाप किया, हमने रात भर बातचीत की,
आपण रात्रीपासून बोलतोय, मी तुम्हाला कृष्णाचा संदेश सांगतोय आणि तुम्ही मला विचारताय तू कोण आहे? मैया तुम्ही मला तुमच्या हाताने खीर खाऊ घातली आणि तुम्ही मला विचारताय कोण आहे? तिला विस्मरण झालं पहा. मध्येच घरात पळायची, एखादी बाहुली आणायची, एखादं खेळणं आणायची, मांडीवर टाकायची आणि कृष्णाला झोपवल्यासारखं करायची. आवाज मत करो, मेरा कृष्ण सो रहा है, मेरा लल्ला सो रहा है. भाव पहा बरं, हा यशोदेचा भाव आहे. हा यशोदेचा भाव आहे. भगवान परमात्म्यापासून तिला काय माहित नव्हतं का तो भगवान परमात्मा आहे म्हणून? अरे मुखामध्ये अख्खल ब्रह्मांड दाखवलं तिला माहित नव्हतं? माहित होतं. परंतु किती उच्च कोटीचा भाव होता तिचा. आपल्याकडे वेळ कमी आहे. तिचा भाव एवढ्या उच्च कोटीचा उद्धवाने पुन्हा स्मरण करून दिलं आणि उद्धवाने जाण्यासाठी निरोप घेतला पहा. आणि निरोप घेतल्याच्या नंतर तोपर्यंत गोकुळवासियांची स्थिती की त्यांनी नंदवाड्याच्या बाहेर एक रथ पाहिलाय आणि ते रथ पाहिल्याच्या नंतर सगळ्यांची कुजबुज सुरू झाली की मथुरेतून कोणीतरी आलंय. सगळ्यांचा भाव आता पहा बरं गोपिकांचा. कृष्ण आधीच मथुरेला गेलेला होता, परंतु गोपिका म्हणतात, गर्ग संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुंदर वर्णन केलंय. श्रीमद भागवत कथेमध्ये सुंदर वर्णन केलंय. गोपिका म्हणतात हा नक्कीच कंसाचा वध झालाय, मी ऐकलंय. आता कंसाचं श्राद्ध असेल म्हणून, आणि ते राक्षस होता, राक्षसाच्या श्राद्धाला सुद्धा मांस देतात म्हणे. हे नक्कीच नंद आणि यशोदाचं मांस घेण्यासाठी आला असेल म्हणे. आपल्या गोकुळवासियांचं मांस घेण्यासाठी आला असेल म्हणे. गोपिकांचे विचार की याने तर आमचा प्राण घेऊन गेलाय, आता आमचं शरीरही घेण्यासाठी आला असेल. पण समोर जाताच पाहिलं कृष्णासारखी कांती, कृष्णासारखा पितांबर घातलेला, कृष्णासारखा रूप रंग असलेला उद्धव समोर आला आणि उद्धवाने नतमस्तक होऊन चरणाला स्पर्श करून गोपिकांना म्हणे, मैं आपके लिए एक संदेशा लेके आया हूं. संदेशा किसका संदेशा है? कृष्ण का संदेशा है. मैं कृष्ण का सखा हूं. गोपिकांचा भाव अनावर झाला. गोपिकांना बोलता येईना. गोपिका आनंदाने रडायला लागल्या, कोणी उड्या मारायला लागल्या आणि पाहता क्षणी ते पत्र घेऊन पळत सुटल्या महाराज. आणि पळता 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 कुंजवनामध्ये गेल्याच्या नंतर त्या पत्राचे सगळे तुकडे झालेले, एक एक तुकडा एका एका गोपिकाच्या हातामध्ये. कोणी तिचं चुंबन घेतंय, कोणी छातीला लावतंय, कोणी मस्तकाला लावतंय, कोणी तर नुसतं पाहत रडतंय. उद्धव म्हणे काय वेडेपणा आहे हा. ह्या पत्रामध्ये भगवंताने एवढा मोठा संदेश सांगितला, यांना यांच्या मुक्तीचा मार्ग सांगितला आणि ह्या असा वेडेपणा करतायत. यांनी पत्राचे तुकडे केले. याने विचारलं, अरे तुम्हाला त्यातलं काही वाचायचं नाहीये का? गोपिका म्हणतात, आम्ही कृष्णाला वाचून बसलोय, आता आम्हाला फक्त काय करायचंय तर त्याच्या हाताची स्पर्श झालेलं हे पत्र आहे, याच्यामध्ये माझ्या कृष्ण भगवंताचा सुगंध आहे. तो सुगंध मी घेतोय. याला माझ्या भगवान परमात्म्याने स्पर्श केलाय. याला भगवान परमात्म्याची रज असेल, माती असेल, ती माझ्या छातीला लावून, माझ्या डोक्याला लावून मला धन्य व्हायचे. गोपिकांचा भाव पहा बरं. गोपिकांचा भाव. उद्धवाने सांगायला सुरुवात केली, अरे क्या कहिए, अब कितना कितना पागलपन है ये. इसमें तो ब्रह्मज्ञान की ख्याति थी, इसमें ब्रह्मज्ञान का संदेश था. गोपिका म्हणतात, आम्हाला काही ज्ञान नको तुमचं, आम्हाला फक्त आमचा कृष्ण हवा आहे, आम्हाला फक्त आमचा कृष्ण हवा आहे. आणि त्या क्षणी गोपिका म्हणतात, काय ज्ञान सांगणार आहेस रे तू आम्हाला? काय ज्ञान सांगणार आहे? आम्हाला माहित आहे तो परमात्मा आहे, आम्हाला माहित आहे तो भगवंताचा अवतार आहे, आम्हाला माहिती त्याच्यापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती आहे. तू आम्हाला काय ज्ञान सांगतो रे? पण आम्हाला तो कृष्ण माहित नाही. आम्हाला तो कृष्ण माहित आहे जो आमच्या घरामध्ये चोऱ्या करायचा, जो आमचे साडी लुगडे पळवायचा, जो आमच्या गायींना चारायला न्यायचा, जो आमच्या लेकरांसोबत खेळायचा. आम्हाला तो कृष्ण माहितीये. आम्हाला तो कृष्ण माहितीये जो निरंतर मुरली वादन करायचा, जो नाही का मोरांना नाचायला लावायचा, जो निरंतर आमच्या ह्या गलीतून त्या गलीतून फक्त आणि फक्त नाही का खोड्या करत हिंडायचा. आम्हाला तो कृष्ण माहितीये. आम्हाला तुझा कृष्ण माहित नाही. नहीं नहीं, कृष्ण ने ही ये संदेशा भेजा है कि आपको ये सुनना ही होगा.
अगर आप इसका अनुकरण करेंगी तो आप कृष्ण के पावन पद को प्राप्त हो जाएगी, आप भगवत स्वरूप को प्राप्त हो जाएगी। क्या संदेश आहे कृष्ण का? कृष्ण ने कहा है, कृष्णाचा संदेश ऐका बरं आता। कृष्ण म्हणतो गोपिकांना कि गोपिकाओं, ये मन जो होता है, ये मन बहुत बहकाता है, ये तो एक आपको बंधन कर ठहरेगा, नहीं तो ये आपको मेरी प्राप्ति करवाएगा। अगर आपके पूरे इंद्रियों का सुख अगर मेरे में है, अगर मुझ में है, अगर भगवंत में है, अगर परमात्मा में है, हिंदी भाषा आहे, तुमच्या इंद्रियांचं सुख जर भगवंताचं जर असेल, तुमचे इंद्रिय जर भगवंताचं सेवन करत असतील, तुमचे इंद्रिय निरंतर जर भगवंताचंच स्मरण करत असतील, तर तुम्हाला भगवंत होण्यापासून कोणी रोखू शकत नाही। परंतु हेच जर मन जर विषयांच्या अधीन झालं, जर आसक्ती झाली याला, तर तुम्ही कधीही मोक्षाची माझी प्राप्ती करू शकत नाही। असं बोलल्याच्या नंतर त्याने मार्ग सांगायला सुरुवात केली। आप ये नाम ले लो, निरंतर कृष्ण का नाम जपते हो ना, तू ये गुह्य नाम ले लो, आणि हे गुह्य नाम घेतल्याच्या नंतर साधनेला बसा। साधनेला बसल्याच्या नंतर दोन्ही भुवयाच्या मध्ये त्रिपुटाच्या शिखरावर तुम्हाला एक ज्योत दिसेल, त्या ज्योतीचं निरंतर ध्यान करा। एक दिवस ध्यान करता 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 तुम्ही त्या ज्योतीमध्ये विलीन होऊन जाताल आणि तुम्ही भगवंत स्वरूप होऊन जाताल। गोपिका म्हणतात, उद्धवा बस कर, तुझं ज्ञान बस कर, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे। तू सांगतोय की अशी अशी साधना करावी लागेल, तू सांगतोय की अशी अशी साधना करावी लागेल, तुला अशी अशी ज्योत दिसेल, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे। ही जी ज्योत आहे ती ज्योत कुठून निर्माण होते रे? उद्धवाच्या डोक्याला प्रश्न पडला, कुठून होते? ती ज्योत ब्रह्मस्वरूप आहे, ती ज्योत ब्रह्मापासून निर्माण होते। नाही नाही, असं उडते उत्तर देऊ नको, तिचा उगम स्रोत काय आहे सांग मला। तुला माहित नाही, मी सांगते म्हणे पुढे त्याचा उगम स्रोत। ती ज्योत जी निर्माण होते ना, ती माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्याच्या नखातून बाहेर पडते। तू त्या एका ज्योतीचं स्मरण करतो, ज्या ज्योतीमधून पूर्ण जगाची उत्पत्ती आहे, आणि ज्याच्यातून ती ज्योत निर्माण होते, मी त्या कृष्णाचं स्मरण करतो। श्री राधे। आणि असं म्हटल्याच्या नंतर उद्धवाला चक्कर आल्यासारखं झालं, महाराज यांचं ज्ञान तर माझ्यापेक्षाही पुढे। हा म्हणे, मग तुम्ही रडताय कशासाठी? तुम्ही एवढ्या मोहामध्ये कशासाठी? तिने वर्णन केलं, खूप मोठे गीत आहेत, सुरदासजींनी तुलसीदासजींनी खूप सुंदर वर्णन केलंय, आपल्याकडे वेळ नाही त्याचा, परंतु त्या सांगतात, अरे तो निरंतर आमच्या रोमरोमामध्ये वसलेला आहे, तुला पाहायचाय कृष्ण कुठे, तुला पाहायचाय कृष्ण कुठे, तुला पाहायचा कृष्ण कुठे। चारी पाची गवळणी त्याला आडवं झाल्या, त्याच्या अंगावर पूर्ण व्रजमधली वृंदावनामधली माती घेतली, त्याच्या कपाळापासून तर पायापर्यंत त्याला माती अंगाला चोळली, आणि पाहतात काय, उद्धवाने डोळे झाकलेले होते, डोळे उघडता क्षणी त्याला लता वेली पानं फुलं झाडं माती गोपिकांमध्ये भगवंतच भगवंत दिसायला। आणि गोपिका म्हणतात, कहाँ है विरह, कृष्ण तो मेरे पास ही है, अब तुम्हारा कृष्ण कहाँ है मुझे दिखाओ। खूप सुंदर वर्णन आहे पहा। आपलं भाग्य थोर की आपल्या कानावर ही श्रवण कीर्ती आपल्याला ऐकायला भेटते। हा फक्त वेळ भेटला तर सर्व साधकांना ही विनंती आहे, आपण सर्व अनुग्रहित प्रबोधित साधक आहोत, तर एकदा पोपटबाबांच्या मुखातून एक वाक्य गेलेलं की जर साधक प्रबोधित असेल तर त्याच्यासाठी जो अध्ययनाचा विषय असावा, माझ्याकडून शब्दाची इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु अध्ययनाचा जो विषय असावा तो श्रीमद भागवत कथा असावा, कारण की त्याच्यामध्ये भाव आहे, आणि तो भाव जर साधकाच्या अंतःकरणामध्ये रुजला तर त्याला भगवत स्वरूपापासून वेगळं कोणीही करू शकत नाही। उद्धवाला सगळीकडे भगवंत दिसायला लागला, कृष्ण दिसायला लागला, आणि उद्धवाने विनंती केली गोपिकांना की मला ह्या प्रेम सुखाची प्राप्ती कधी होईल। मी म्हणत होतो भगवंताला की तो खूप मोही आहे, त्याला खूप मोह आहे, त्याला खूप मोह आहे, पण मला आता कळलं की तो खूप निर्मोही आहे,
त्याला कसलाही मोह नाही, त्याला तुमच्यावर कसलंही प्रेम नाही. जर प्रेम असतं तो आता मथुरेत राहिलाच नसता, तो आता वृंदावनामध्ये तुमच्या जवळ आला असता. मला पाठवलंच नसतं, तो स्वतः आला असता. गोपिकांकडे याचना केली की मला ह्या प्रेमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि शेवटचे 5 मिनिटं राहिले आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये फक्त तुम्हाला सांगतो त्या गोपिकांनी दुसरं तिसरं काही नाही केलं आणि राधा राणीकडं उद्धवाला घेऊन गेले. ज्यावेळेस राधा राणी कुंजवनामध्ये प्रेम सरोवरावर, तिथे बरसाना नावाचं गाव आहे, राधा राणीचं जन्मगाव, आणि त्या बरसाना नावाच्या गावाच्या जवळच प्रेम सरोवर आहे. त्या प्रेम सरोवराच्या ठिकाणी राधा राणी बसलेली होती आणि राधा राणीच्या दर्शनासाठी नेलं. राधा राणीचं मुख पाहिलं, एवढं तेज एवढं तेज एवढं तेज महाराज, वर्णन नाही त्या तेजाचं. आणि त्या तेजाकडे पाहिल्याच्या नंतर उद्धवाच्या अंतःकरणामध्ये खूप प्रेमभाव निर्माण झाला आणि राधा राणीला सद्गुरू समजून मला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल याच्यासाठी राधा राणीच्या चरणाचा स्पर्श उद्धवाने केला. आणि ज्या क्षणी राधा राणी समाधी अवस्थेतून बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर उद्धवाने स्तुती करायला सुरुवात केली. हे बरसानेवाली, हे प्रेम कुंजवाली, हे वृंदावनवासिनी, हे मेरे कृष्ण प्राण वल्लभा, हे राधा रानी, मुझे कृष्ण भगवंत की प्राप्ति कैसे होगी उसका मार्ग मुझे बताइए. उद्धव जी, आपके पास ज्ञान है, आपके पास भक्ति है, निश्चित स्वरूप से है. अब आपको प्रेम और वैराग्य की आवश्यकता है. आणि पाहता 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 खूप मोठा संवाद आहे. तर उद्धवाला अनुग्रह करून राधा राणीने प्रेम आणि वैराग्याची शिकवण, शिक्षा उद्धवाला दिली. पहा, आता राधा राणीचा अधिकार छोटा आहे का? नाही महाराज, नाही. निरंतर जिच्या सोबत भगवान कृष्ण आहे, निरंतर भगवान कृष्ण आहे, त्या दोघांच्या संवादामध्ये एक विषय येतो. उद्धव म्हणतो, किती विरहामध्ये जगता तुम्ही, तुम्हाला तर तुमचा भगवान परमात्मा जास्त लांब नाहीये, तुम्ही काय येऊ शकत नाही, किती विरहामध्ये जगता तुम्ही, इतकं मोह धारण करणं योग्य नाही. तर राधा राणीने त्याचं उत्तर, त्याचं तोंड बंद केलं एका उत्तराने. राधा म्हणे, कुठे विरह आहे? कृष्णाचा विरह आणि माझा विरह कुठे आहे? कुठे आहे म्हणे, कुठे? म्हणे असं काय बोलताय, मला तुम्ही एकट्याच इथे दिसताय आणि हा विरह तुम्हाला कसा दिसतोय म्हणे. तर त्यावेळेस राधा राणी सांगितली की मी आता स्मरण केलं तर माझा भगवान परमात्मा माझ्या जवळ येईल. डोळे झाकले त्याच क्षणी श्रीकृष्ण भगवान परमात्मा राधा राणीच्या जवळ बसलेला. मग उद्धवाने प्रश्न केला की मग एवढे दुःखी तुम्ही काय होता, विरहाचं दुःख तुम्ही का सहन करताय? उद्धवाला राधा राणी म्हणते, अरे विरहामधल्या दुःखाची चव तुला काय माहीत, विरहामधल्या दुःखाची तुला गोडी काय माहीत. उद्धव म्हटला, विरहामध्ये दुःखामध्ये कुठं सुख असतं का? ती म्हणे, असतं. ते सुख फक्त एका आईला आणि एका प्रेमिकेला माहीत असतं, ते तुला कळणार नाही. आईला कसं? कोणत्याही स्त्रीचे पूर्णत्व हे आई बनण्यामध्ये असतं, पण तू आई बनताना तिला होणाऱ्या यातना ह्या असह्य असतात. ते दुःख एवढं मोठं असतं. पण मला अशी एक स्त्री दाखव जी म्हणते की मला आई नाही व्हायचं. किती त्रास असतो, किती दुःख असतं, पण अशी एक स्त्री दाखव मला जी म्हणते की मला आई नाही व्हायचं. तर तिला त्या दुःखाचा स्वीकार करून त्या मोठ्या आनंदाचा उपभोग घ्यायचा असतो. त्याचप्रमाणे एक प्रेयसी असते, त्याचप्रमाणे आम्ही गोपिका आहोत की आम्हाला तो विरह विरह वाटतच नाही, ते दुःख दुःख वाटतच नाही. तोही आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. बोलता बोलता भरपूर वेळ गेला, खूप सारे प्रसंग सुटलेले आहेत. कृष्ण भगवान परमात्म्याचा विरहाची अवस्था आपण गोपिकांची ऐकली, यशोदा मैयाची ऐकली, पण कृष्ण भगवान परमात्म्याची अवस्था ही खूप उच्च कोटीची आहे. तिचं वर्णन आपण कधीतरी पुन्हा एकदा करूयात. आणि आता फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त एक सांगतो की मनुष्योनीला आल्याच्या नंतर भगवत प्राप्तीसाठी भेटलेला नरदेह वाया न घालवता भगवंताच्या निरंतर नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये, कीर्तनामध्ये, कीर्ती श्रवणामध्ये, सद्गुरूच्या संतांच्या सानिध्यामध्ये घालवायचा आणि आपल्या देहाचं हित करायचं. आता सुंदररित्या भजन करायचे. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे,
राधे, हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, सब मिलकर बोलो राधे राधे, सब मिलकर बोलो राधे राधे, हे राधे 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 हो राधे राधे राधे, हे राधे राधे हो राधे राधे, 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली महावैष्णव ज्ञानोबा राया की जय, जगतवंदनीय तुकोबा राया की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे राधे। राधे राधे।